हा आहे ओप्पोचा रेनो 15 प्रो मिनी आणि हा आहे विवोचा V70 लाईट. या दोन्ही मोबाईलमध्ये कोणता मोबाईल बेस्ट राहणार आहे, चला तर पाहूयात. आपल्याला भेटत आहे 6.59 इंचेसचा मोठा डिस्प्ले आणि यामध्ये भेटत आहे आपल्याला 6.32 इंचेसचा स्मॉल डिस्प्ले, ज्यामध्ये हा खरा कॉम्पॅक्ट फोन ठरतो. आपल्याला भेटत आहे 200 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि यामध्ये भेटत आहे आपल्याला 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा. यामध्ये आपल्याला HP5 सेन्सर दिलेला आहे, जे की प्रीमियम सिरीज मध्ये यूज केलं जात आहे. सोबतच यामध्ये आपल्याला भेटत आहे 3.5 इंचचा टेलिफोटो पोर्ट्रेट कॅमेरा, ज्यानं आपण पोर्ट्रेट कॅप्चर एकदम उत्कृष्ट करू शकतो. यासोबतच भेटत आहे आपल्याला याच्यामध्ये 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि यामध्ये भेटत आपल्याला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा, ज्यामध्ये अल्ट्रावाईड मध्ये हा मोबाईल विन होतो. यासोबतच यामध्ये आपल्याला भेटत आहे 120x झूम आणि यामध्ये आपल्याला भेटत आहे 100x झूम. ज्या ओव्हरऑल जर बघितलं तर कॅमेरामध्ये झूम मध्ये हा मोबाईल विन होतो. मोबाईल मध्ये आपल्याला भेटत आहे 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा. यामध्ये आपण 92 डिग्री एवढं फील्ड ऑफ व्ह्यू सोबत फोटो कॅप्चर करू शकतो आणि यामध्ये आपण 100 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू सोबत फोटो कॅप्चर करू शकतो. ज्यामध्ये आपल्याला यामध्ये जास्त वाईड अँगलचा कॅमेरा भेटत आहे, ज्यानं आपण सेल्फी कॅप्चर करताना आपले फ्रेंड्स वगैरे मिस होणार नाहीत. यामध्ये एका फ्रेम मध्ये मल्टिपल पीपल्स ऍड होऊ शकतात. भेटत आहे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग 60 FPS सोबत HDR, ते पण अल्ट्रा स्टडी मोड सोबत, जे की यामध्ये भेटत नाही. यामध्ये फक्त 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग भेटेल 60 FPS सोबत. हा मोबाईल व्लॉगिंग साठी किंवा शूट साठी एकदम परफेक्ट राहणार आहे. त्या दोन्हीच्या प्रोसेसर मध्ये काय डिफरन्स आहे तर यामध्ये आपल्याला भेटत आहे स्नॅपड्रॅगन 8S Gen 3 चा प्रोसेसर, जो की 17 लाख स्कोर सोबत येतो. आणि यामध्ये भेटत आहे आपल्याला MediaTek Dimensity 8450 चा प्रोसेसर, जो की 20 लाख प्लस स्कोर सोबत येतो. यामध्ये आपण BGMI 90 FPS मध्ये खेळू शकतो आणि यामध्ये खेळू शकतो आपण 120 FPS मध्ये. ओव्हरऑल जर पाहिलं तर गेमिंग साठी हा मोबाईल आपल्याला बेस्ट ठरतो. त्यामध्ये आपल्याला भेटत आहे तर AI चे बरेचसे असे फीचर्स, ज्यामध्ये AI पोर्ट्रेट ग्लो आहे, AI माइंड फेस आहे, AI इरेजर आहे, AI रिकम्पोज आहे, AI रिफ्लेक्शन रिमूव्हर आहे. या व्यतिरिक्त आणखीन बरेच काही. या दोन्ही मोबाईलची सविस्तर माहिती घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. श्रीराम मोबाईल केज येथे. धन्यवाद.